खूप गोड आहेत माझ्या आई आणि खूप साध्या आहेत. त्या काही बोलत नसल्या तरी तुमचा खूप आधार वाटतोय त्यांना. त्यांच्या मनातली भीती काहीच न बोलता अशी पळवून लावलीत तुम्ही सर. आणि बाय द वे सर, 2 दिवस होतात कुठे तुम्ही? दिसला का नाहीत? काही हरकत नाही, आता आलायत ना, आता वर आल्याशिवाय जायचं नाही. हा, इस बात पे 1 कप कॉफी तो बनती है. काय म्हणता आई? न्यायचं काय ना वरती घरी? सोहम, अभिजीतची गर्लफ्रेंड कोण है? फायनली कळलं ना तुला? हाय सोहम. आई कुठे होतीस? अरे इथे खालीच होतो आम्ही. सर तुम्ही या ना, बसा. मी कॉफी करते हो तुमच्यासाठी. आणि बबड्या, तुला आल्याचा चहा लागतो ना? पटकन चहा बनवते तुझ्यासाठी. अरे वा, छान जागी लावलाय आरसा. हो, येता जाता दिसत राहतो ना. आरसा काल तर इथे नव्हता, आता कुठून आला? केवढं मोकळं वाटत होतं ना इथे नव्हता तर. आज छान वाटतंय. बाय द वे सर, तुमचं हे बर्थडे गिफ्ट सगळ्यांना आवडलंय. हा, घे बबड्या, घे चहा. घे ग शुभ्रा. थँक्यू आई. ठीक आहे, कॉफी तुम्हाला. मला कॉफी हवी आहे. अरे तुला चहा लागतो ना, म्हणून चहा केला तुझ्यासाठी. हो, पण आज कॉफीचा मूड आहे. मध्येच कॉफी? अगं मी करते ना त्याच्यासाठी. नाही, मला तीच कॉफी हवी आहे. त्यांना दुसरी बनवून दे. अरे वा रे वा, माझी कॉफी होती, मी नाही देणार. माझ्यासाठी स्पेशली बनवली आहे, तुझ्यासाठी बनवेल ती वेगळी. ए सोहम, मी तुला कॉफी करून देते, थांब. हे घे स्पेशल कॉफी. मला नको आता कॉफी. अरे आता तर हवी होती ना कॉफी. का तुला कॉफी बनवायचा कंटाळा आलाय? अगं खरंच करू नकोस कॉफी, मी चहा घेईन. घे सोम, मला नकोय आता. म्हणून मी घ्यायची. सोहम, काय झालंय अचानक तुझ्या मूडला? अगं मी करते ना त्याच्यासाठी कॉफी. नुसती कॉफीच करणार आहे की खायला पण देणार आहेस काही? अरे कम ऑन सोहम, कूल डाऊन यार. अरे मी इथे घरात शेफ असताना तिला कशाला त्रास द्यायचा? तू सांग तुला काय होते, मी बनवतो तुझ्यासाठी चहा. अहो तुम्ही कशाला त्रास घेता? मी बनवेन ना त्याच्यासाठी. काय करू बबड्या सांग. आई, मी हेल्प करते त्यांना. अरे दॅट्स गुड. चल आपण काहीतरी मस्त चमचमीत चटपटीत बनवूया. चल. सर, हा, तुमचा चहाचा कप इथेच राहिला. सोहम, अगं तेच म्हणाले ना चहा चालेल त्यांना. मग आज चाललेच आहेत तर कप नेतील ना ते. येस ऑफकोर्स. अहो थांबा थांबा, तो चहा गार झाला असेल, तुम्हाला गरम करून देते. कशाला करतेस गरम? मी आहे ना. चल शुभ्रा. हे सोहम, अरे तू त्यांना काम काय सांगतोयस? का? आपल्या घरात येऊन ते स्वयंपाक शिकतात, बनवतात, मग हे काय मोठं काम आहे? हो की नाही सर? येस ऑफकोर्स. चल शुभ्रा. चल शुभ्रा, पटापट ब्रेड पकोडे तयार करतो बघ. सोहमचं वागणं अजिबात आवडलं नाहीये मला. मला खूप खटकलंय आणि मी बोलणार आहे आता त्याच्याशी. काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात शुभ्रा. बिझनेसचे विचार डोक्यात असतील, होते चिडचिड. एक मिनिट. कसला बिझनेस? त्याला स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे.
त्यांनी प्रपोजल दाखवलं मला. मस्त आहे प्रपोजल. सर तुम्ही त्याला अरे मोठी स्वप्न आहेत त्याची, त्यासाठी मेहनत करायला तयार आहे तो, म्हणून मी इन्व्हेस्ट करतोय. अच्छा अच्छा, म्हणजे त्याने तुमची मदत मागितली. हा, मदत नाही, पार्टनरशिप. सर अहो सोहमला बिझनेसचा तसा अनुभव नाहीये, आणि उद्या जाऊन इन्व्हेस्ट केल्यानंतर काही गडबड झाली तर? नाही होणार शुभ्रा. अरे पॅशनेटली करतोय तो सगळं, आणि पॅशन फॉलो करणाऱ्या माणसाला आज ना उद्या यश मिळतच. नाही पण मला टेन्शन पैशाचं नाहीये, टेन्शन जरा वेगळंच आहे. काय? नाही म्हणजे मी इनिशियल काही अमाऊंट इन्व्हेस्ट करतोय. मागच्या वेळी मी घड्याळ दिलेलं आसावरीला अजिबात आवडलं नव्हतं. यावेळी त्यांनी माझ्याकडनं पैसे घेतले ते कळल्यावर तिला परत कदाचित आवडणार नाही. पण ट्रस्ट मी शुभ्रा, हे प्युअरली बिझनेस रिलेटेड डील आहे. म्हणजे हे सोहमने आणलेलं डील जर उद्या विश्वासने आणलं असतं तरी मी पैसे घातले असते. म्हणूनच वाटतंय की यातून काही मिसअंडरस्टँडिंग व्हायला नको. सर तुम्ही जर इतके क्लिअर आहात तर आय एम शुअर मिसअंडरस्टँडिंग नाही होणार. आणि थँक्यू कशासाठी? सोहमला समजून घेण्यासाठी, त्याला इन्स्पायर करण्यासाठी. माझी खात्री आहे तुमच्याकडे बघूनच त्याच्या डोक्यात हे आलं असणार. चांगलं की मग, स्वप्न मोठीच बघत नाही मी. तापलं का तेल? सांभाळून जरा, आधी बघायचं ना कितपत तेल तापलंय ते. नाही, माझ्या लक्षातच नाही आलं. कमाल करतेस तू. आणि आता तेल अंगावर उडालं असतं म्हणजे मग तू सरक सरक बाजूला सरक. तू, मी करतो. अहो मी सरक तू. ये सोम, मी आणि आसावरेंनी बनवलाय हा स्पेशल पदार्थ, ब्रेड पकोडा. चटणी नाही बनवली? नाही, चटणी नसेल तर टिप नाही मिळणार. सोहम ते बघ समोर पाणी ठेवलंय. का? हा रे, तोंडावर मारून घे म्हणजे झोप उडेल तुझी. तू हॉटेलमध्ये बिल देत नाहीयेस कोणाला की टिप देशील? बाबड्या घे, अरे खा ना रे, तुला आवडतो ना ब्रेड पकोडा. बघ चटणी सुद्धा केली तुझ्यासाठी, घे. नाही नकोय, मला भूक नाहीये. अरे असं काय करतोस राजा, तुला आवडतं ना म्हणून मुद्दाम चटणी केलीये, खा ना गरम गरम. सोहम अरे बघ तर, टेस्ट करून बघ. मी माझ्या हातून बघ, खरंच छान झालंय. घे ना. घे. अरे काय अभिजित सर, कालपर्यंत तुम्ही 1.5 लाखाचा गड्या घालत होता, आज हे रस्त्यावरचा गड्या आहे. हे घड्याळ मला माझ्या वाढदिवसाला गिफ्ट मिळालंय आसावरीकडनं. खरंच काय सॉलिड मैत्री झाली हो तुमच्या दोघांची. दोघांचा बर्थडे एकाच दिवशी, दोघांच्या आवडीनिवडी सुद्धा सेम. स्वयंपाक करायला दोघांनाही आवडतो, आणि तुमच्या हॉटेलमध्ये आईच्या नावाचे घारगे सुद्धा मिळतात. काय सॉलिड मैत्री आहे हो. तुम्ही तिला आरसा काय दिला, तिने तुम्हाला घड्याळ काय दिलं, आणि यातलं मला काहीच माहित नाही. आई तुम्हाला काहीच सांगितलं नाही ग. शुभ्रा तुला माहिती होतंय? अरे बाबड्या, म्हणजे ते माझ्याकडे पैसे होते ना, त्यातून मी त्यांना. नाही, तू त्यांना भेट दिली याचा प्रॉब्लेम नाहीये मला. असं फालतू घड्याळ देण्यापेक्षा काहीतरी चांगलं द्यायचं होतं ना. तुला पैसे हवे होते तर माझ्याकडनं मागायचे होते, मी तुला पैसे दिले असते. अरे भेटीमागच्या भावना महत्वाच्या असतात, किंमत नाही. खरंय, प्रेमाने दिलेली भेट महत्वाची. प्रेमाने दिलेल्या भेटीमागच्या भावना महत्वाच्या. आपण प्रेमाने जग जिंकू शकतो, पैशाने नाही काय.
आणि हे जे काय प्रेमाने तुम्ही दोघांनी पकोडे बनवलेत ना, हे सुद्धा एकदम बेस्ट झाले आता. थँक्स. अजून आणू? नाही नाही नको, पोट भरलं माझं. शुभ्रा, तू घे ना. थँक्यू सर. असावरी तू पण घे. अहो नको, एकच उरला ना, तुम्ही घ्या, मी करते दुसरा. अगं घे ग, तू घे, मी करतो. हो नको, घ्या ना तुम्ही. अगं घे तू. अहो तुम्ही घ्या. बर. नाही, तुम्हीच घ्या. एक मिनिट. घे. मस्त झालंय. बरं, मला आजोबांशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे आज. मी त्यांना बोलवून घेतो. अरे पण काय बोलायचंय बबड्या? ते सरप्राईज आहे. आई, तुला वाढदिवसाला मी काही दिलं नाही ना, आज मिळेल तुला काहीतरी खास. सोहम, तुझं काही बिनसलंय का? म्हणजे तसं असेल तर आपण बोलूया एकमेकांशी. सर बघा, हिला माझ्यावर भरोसा नाहीये. शुभ्रा, मला खरंच काहीतरी चांगलं सांगायचंय. उलट तू खुश होशील माझ्यावर, म्हणशील किती चांगलं काम केलंयस. येस, बोलव त्यांना. मी अजून पकोडे तळतो. फोन आलाय. कोणाचा रे फोन? सोम्याचा आहे. हा बोल. हॅलो आजोबा, कुठे आहात? अरे कुठे म्हणजे गार्डन मध्ये. जरा घरी या, लवकरात लवकर. आपल्या घरी आपले लाडके गेस्ट आलेले आहेत, अभिजित राजे. आज मला त्यांच्याबद्दल तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. फोनवर सांगून टाक ना काय बोलायचं ते. फोनवर नाही सांगू शकत आजोबा, पण इतकं सांगतो की कुलकर्णी घराण्याचं आणि तुमचं नाव सगळ्यांच्या तोंडी असणार आहे आता. तुम्ही इथे गावात सगळीकडे फेमस होणार आहात. अरे पण काय? हो, घाई काय, कळेल ना तुम्हाला आजोबा आल्यावर. आजोबा येत आहे ना? बर बर, येतो. सोहम, काय बिनसले काय तुझं? तू अभिजित राजेंशी इतका का रूडली वागतोयस? मी रूडली वागतोय? अरे ते जे वागतायत ते दिसत नाहीये का तुला? आईने त्यांना गिफ्ट दिलं ते दिसत नाहीये तुला? ते तिला आरसा काय देतायत, ती त्यांना घड्याळ काय देते? वा, त्यांनी त्यांच्या हातातलं घड्याळ काढून तुला दिलं, ते चाललं ना तुला? आईने 1.5 लाखाचं घड्याळ तुला दिलं, तेही चाललं. मग आज आईने एक साधं 500 रुपयाचं घड्याळ त्यांना दिलं, तर तुला इतका का त्रास होतोय? अच्छा, म्हणजे आता आईसाठी अभिजित राजे आणि मी सारखेच आहोत तर? सोम, काहीही बोलतोयस ना तू आत्ता? आणि तू विसरतोयस का आईंनी तुला 1.5 लाखाचं घड्याळ दिलं आणि त्यांना साधं एक 500 रुपयाचं? हो, पण तेच म्हणाले ना, गिफ्टची किंमत पैशात करायची नसते, देणाऱ्याच्या भावना महत्वाच्या. म्हणजे 1.5 लाख असो नाही तर 500 असो, दोन्ही एकच आहे. भावनांची किंमत तू करतोयस सोहम. अँड लेट मी टेल यू, तू खूप इरिलेव्हंट आणि इलॉजिकल वागतोयस आता. मला कळतच नाहीये नक्की बिनसलंय काय तुझं. माझं काही बिनसलं नाहीये शुभ्रा, पण इथे काय बिनसलंय ना हे कळेल तुला लवकरच. नमस्कार दत्ताजी. नमस्कार काका. हा मग राजे, तुमच्या अकाउंटंट साहेबांना घेऊन आलोय. साहेबांमुळेच हल्ली अभिज किचन सुरळीत चाललंय दत्ताजी. अरे मग मित्र कोणाचा आहे? हा सांगतो तुझा, भाज्या महाग झाल्या तरी तुम्ही पदार्थांच्या किमती त्याच ठेवता आणि पदार्थांचं प्रमाणही तेच ठेवता. मग फायदा कसा होतो तुम्हाला? भाज्या स्वस्त असताना झालेला फायदा इकडे ऍडजस्ट करतो. आमच्यासाठी अतिथी देवो भव. पदार्थांमध्ये कॉम्प्रोमाइज करून देवाला फसवायचं बरं आहे का सांगा बरं तुम्ही? हे बरोबर बोललात, पण सगळेच असा विचार करत नाहीत ना. आजोबा, मी बोलवलंय तुम्हाला इथे, मला जरा महत्वाचं बोलायचंय. आई तू का उभी आहेस? बस ना, ये बस ये. अरे बबड्या, ये बस. अरे कशाला?
शुभ्रा, तुला माझी ब्रेकिंग न्यूज ऐकण्यात इंटरेस्ट नाहीये का? ये ना इकडे. ऐकायला बसली ती कोंबडीच्या. काय झाले ते सांग. बढती मिळाली का तुला? देवा पडल्या साखर ठेव. हो आजोबा, थोडा पेशन्स ठेवा, सांगतोय मी. ये. सोहम, बस इथे. परफेक्ट. आता कशी दिसते? एकदम परफेक्ट फ्रेम. अरे मुद्द्याचं बोल. हो आजोबा, तेच सांगतोय. आणि आज जे मी सांगणार आहे ना, ते ऐकायला इथे अभिजित राजे आले. सॉरी, वर्ल्ड फेमस शेफ अभिजित राजे आले आहेत. याचा मला खरंच खूप आनंद होतोय. त्यांना खूप कामं असतात, प्रचंड बिझी असतात ते. करोडोंची उलाढाल चालते त्यांची. आणि शेफ म्हणून ते फॉरेन टूर्स सुद्धा करतात, सतत प्रवासही करतात. आणि इथे आल्यावर सुद्धा त्यांचे हॉटेल्स, त्यांचे बिझनेस या सगळ्यामध्ये खूप बिझी असतात. तरी सुद्धा त्यांची आपल्या घरची फेरी मात्र चुकत नाही. अरे हाच तर त्याचा साधेपणा आहे. अरे हे सांगायला का फोन करून बोलवलंस? असावरी काय बडबडतोय हा? नाही आजोबा, तिला यातलं काहीच माहित नाहीये. काय ना, तुम्ही इतके वर्ष तिला ओळखताय. खूपच साधी आहे हो ती. ना कोणाच्या अध्यात्मध्यात. ती तिचं घर, तिचा संसार यातच बिझी असते ती. घरातून निघाल्यावर मार्केटपर्यंत जाऊन घरी येणं, इतकाच काय तो तिचा कॉन्फिडन्स. हिचं नावही एरियात बहुतेकांना माहित नाहीये. सोहमची आई म्हणून ओळखता तिला. ए सोहम, असं नाही हा. म्हणजे आता आसावरी आणि आसावरीचे घारगे दोन्ही फेमस आहेत. हो येस, ऑफकोर्स. थँक्स टू मिस्टर अभिजित राजे. आज तुमच्यामुळे कित्येक बायकांना घारगे बनवता येत आहेत, पण त्यांनी माझ्या आईलाच निवडलं. आजोबा, तुम्हाला एक खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे मला. आणि ही गोष्ट तुम्हाला कळणं खूप गरजेचं आहे. आजोबा, हे अभिजित राजे आहेत ना, त्यांच्या हा बोल. हॅलो सोहम. हां ऐक, ते 2 दिवस बँक हॉलिडे, त्याच्यामुळे चेक पास होणार नाहीये. कसला चेक? अरे अभिजित राजेंनी दिलेला चेक, 5 लाखांचा बिझनेससाठीचं पहिलं पेमेंट. तर 2 दिवस लागणार आहे ते 5 लाख तुझ्या अकाउंटमध्ये यायला. हां आता आजोबांसमोर काही बोललो तर 5 लाख हातचे जातील. तसाही 2 दिवसाचा प्रश्न आहे. मग सांगेन आजोबांना. कळल्यावर तेच अभिजितला आई समोर येऊ देणार नाहीत. आणि आजोबा चिडल्यात म्हटल्यावर मी पैसे परत करण्याचा सुद्धा प्रश्न येणार नाही. हॅलो सोम्या. हा ठीक आहे, चल नंतर बोलतो. अभिजित राजेंचं काय? काय? अरे आता तूच बोललास ना कोंबडीच्या. हा ते मला आईला सांगायचं होतं. इनफॅक्ट तुम्हाला सगळ्यांनाच सांगायचं होतं मला. अभिजित राजेंच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या सपोर्टने मी नवीन बिझनेस सुरू करतोय. आणि हो, ह्यासाठी मला तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद लागतील. वा 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 सोहम, खूप चांगली बातमी दिलीस. सोम्या, अरे चांगल्या बातम्या हसत मुखानं द्याव्या, त्याच्यासाठी एवढा वेळ घेतलास? मगापासून चेहरा सुतक लागल्यासारखा केला होतास. पण या चप्पल चोराची मात्र कमाल झाली. हा सोम्याला बिझनेस करायला मदत करतोय. मदत नाही दत्ताजी, लोन देतोय असं समजा. काय सोहम, सगळ्यांसमोर लाजवतोयस तू. सोम्या, अरे नुसती मिठी काय वाढतोयस? पाया पडणार त्याच्या. अरे राहू दे राहू दे. असावरी, देवापुढे साखर ठेव.
आई मी ठेवते. मी निघतो, एक डिनर मीटिंग आहे. हो का? बरं जा. काम नसतं ना तर तुला जेवायलाच घालून पाठवलं असतं. अरे वा वा वा, नेक्स्ट टाइम नक्की येतो. येतो काका. बाय सोम. थँक्स.